शिक्षकाला शिकवलं तर शिक्षक मुलांना शिकवणार. ही एक साखळी आहे, परंतु महाराष्ट्राचं चित्र बदलू शकेल. आता आपण किचन गार्डन कंपल्सरी केले आहेत आणि मिड डे मीलमध्ये ती भाजी वापरावी असं सुद्धा केलं आहे. आपल्याकडे शेवग्याच्या शेंगा हे एवढ्या पौष्टिक असतात की प्रत्येक शाळेमध्ये आपण 10 झाडं 20 झाडं लावू शकतो आणि त्या शेवग्याच्या शेंगा या मुलांच्या जेवणामध्ये वापरू शकतो. आपोआप न्यूट्रिशियस व्हॅल्यू त्यांच्या जेवणाची वाढणार आहे. तर हे काही प्रयोग आपल्याला पुढच्या काळामध्ये करायचे आहेत. मी खरं तर एज्युकेशनिस्ट नाही, तरी पण एज्युकेशन डिपार्टमेंटला आल्यानंतर मला असं वाटतं की मुलांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि ती अशी टफ बनली पाहिजेत की जगाचं नेतृत्व त्यांनी केलं पाहिजे. त्याच्यासाठी जसं आम्ही ॲग्रिकल्चर देतो तसं आपण व्यावसायिक शिक्षण कंपल्सरी करतो आहे, स्काउट अँड गाईड कंपल्सरी करतो आहे, कारण मुलांना श्रमाची महती कळली पाहिजे. हे सगळं करायचं आहे. वेळ कमी असतो, रात्र थोडी सोंग फार असतात. साहेब जसं तुम्ही आपण मगाशी म्हटलात की रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये कोकण कृषी विद्यापीठ आहे. नव्या शैक्षणिक धोरणामध्ये कोकण कृषी विद्यापीठाची विशेष तरतूद असणार आहे का? एक असं आहे की नव्या शैक्षणिक धोरणाप्रमाणे त्याला मॅच करण्यासाठी काही पॉलिसीज ह्या कुलगुरूंनी तयार केलेल्या आहेत. 1 वर्ष तुम्ही तुमच्या स्कूल एज्युकेशननंतर 1 वर्ष जर इथं काढलं तर तुम्हाला डिप्लोमा द्यायचं. 2 वर्ष दिलं तर 2 की 3 वर्षानंतर डिग्री द्यायची, 3 वर्षानंतर डिग्री द्यायची वगैरे. अशा तऱ्हेचं त्यांनी न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये ज्याला आवडतो तो विषय घ्यायचा. परंतु आम्ही जे आता महाराष्ट्रामध्ये करतो आहे त्यांनी जी आता शेतीकडे ओढा कमी झालेला आहे, पुढच्या दिवसात बघाल की आणि कितीतरी कृषी विद्यापीठांना नाही, कृषी महाविद्यालयांना तुम्हाला परवानगी द्यायला एवढी मुलं वळतील. कारण त्याच्यामध्ये किती पैसा मिळतो हे कोणालाच माहिती नाही आहे आणि ते आपल्याला लोकांपर्यंत पोचवायला लागेल आणि मग शहरांकडे जाणारा ओढा कमी होईल, झाडं अधिक वाढतील, पीक अधिक वाढेल, त्याच्यावर प्रोसेसिंग होईल आणि शेवटी ज्या देश स्वयंपूर्ण आहे तो देश कधीही जगामध्ये मागे पडू शकत नाही. आर्थिक रिसेशन आलं, त्याच्यामध्ये रशियासारखी महासत्ता कोलमडली, परंतु भारत का कोलमडला नाही? तर कृषीमध्ये आम्ही स्वयंपूर्ण आहोत. आणि म्हणून लक्षात घेतलं पाहिजे की किती शस्त्रास्त्र तयार केले, किती इंडस्ट्रियल प्रोडक्शन केलं, तरी तुम्हाला खायला अन्न नसेल तर तो देश मोठा होऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे देश बलवान व्हायचा असेल तर कृषी बलवान केलीच पाहिजे. लास्ट क्वेश्चन, एक शेवटचा प्रश्न. मला असं वाटतं की एक गोष्ट मला सांगायची आहे की कुलगुरूने हा उपक्रम घेतला, हा भारतामध्ये कोणी घेतलेला नाही, की स्कूल एज्युकेशनची मुलं कृषी विद्यापीठामध्ये आणायची. ती संकल्पना भारतामध्ये कोणी राबवली नाही, ती पहिल्यांदा आमच्या कुलगुरूने राबवलं, म्हणून त्यांचं कौतुक केलं पाहिजे. आणि व्यसनापासून दूर जायचं असेल तर निश्चितपणे जेवढं पोलिसांची हे असते महत्त्वाची भूमिका, तेवढीच भूमिका समुपदेशन मुलांचं करायला लागेल. आणि ह्याच्यासाठी सुद्धा आम्ही पुढच्या येत्या शैक्षणिक वर्षापासून ह्याच्यावर सुद्धा भर देऊ. आणि दुसरं एक असतं की नागरिकांची जबाबदारीसुद्धा असते. आपलं मूल कुठे जातं ते छोटं जरी हल्ली टॅबलेट ज्या ह्याला उपचारासाठी वापरतात त्याचासुद्धा नशा म्हणून वापर केला जातो. आणि मग ती माहिती जर पोलिसांपर्यंत पोचवली आणि पोलिसांनी त्याच्यावर ॲक्शन घेतली नाही, मी तुम्हाला सांगू इच्छितो की फडणवीस साहेब आमचे गृहमंत्री एवढे कडक आहेत, त्या क्षणी तो पोलीस सस्पेंड होणार. आणि त्याच्यामुळे मी ज्यावेळेला गृहराज्यमंत्री होतो त्यावेळेला एक सर्क्युलर काढलेलं होतं की एखाद्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दारूचा व्यवसाय आढळला, तुम्ही सांगता त्याच्याप्रमाणे नशेचंही आढळला, तर तिथल्या PIला त्याला रिस्पॉन्सिबल धरलं जाईल. मला वाटतं त्याची जरी अंमलबजावणी करेक्ट केली तर मग बारीक लक्ष हे प्रत्येकजण बाजूला द्यायला लागेल आणि ह्याच्यावर आळा बसू शकेल. थँक्यू सर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.